मित्रांनो, तुम्हाला मी आज मोटिवेशनल स्टोरी सांगणार आहे। बघा, एक तरुण असतो, तो नेमबाज असतो। तो एका दगडामध्ये अनेक फळं किंवा तो अनेक शिकारी एका दगडात तो करू शकत असतो। मग काय होतं, गावाच्या कडेला एक आंब्याचं झाड असतं आणि त्या झाडावरती फक्त एकच आंबा एका फांदीला असतो आणि बाकीच्या साईडला एका फांदीवरती भरपूर असे आंबे असतात। मग त्याला वाटतं की आपण हा एक आंबा ह्या फांदीवरचा आपण एका ठपक्यामध्ये 100% पाडू शकतो। हा समज त्या पोराला होतो। तो काय करतो, तो आंबा पाडू लागतो। तो दगड पहिला मारतो। त्या पोराला वाटतं की आपण पहिल्या दगडामध्ये तो आंबा खाली पाडू। तो दगड पहिला उगारतो, दगड मारतो, आंब्याच्या बाजूनं दगड जातो, आंबा पडत नाही, आंबा फक्त हलतो। तो दुसरा दगड मारतो, तो आंब्याला थोडा स्पर्श करतो, पण आंबा पडत नाही, फक्त आंबा हलतो। तो दगड मारून मारून तो थकतो आणि तो त्या आंबा पाडायची जी आपली काही इच्छा आहे तो तिथे संपवतो। हा झाला पहिलं उदाहरण त्या नेमाविषयी आणि आंब्याविषयी। आता दुसरा मुलगा त्या ठिकाणी येतो। त्या मुलाचं थोडंसं नेम हा कच्चा असतो, नेम असतो पण थोडा कच्चा असतो। मग तो एक आंबा निवडत नाही, तो इकडचे असंख्य आंबे निवडतो। त्याला वाटतं आपला नेम चांगला आहे पण तेवढा परफेक्ट नाही। आपण जर ह्या एका आंब्याच्या नादाला लागलो तर आपल्याला तो आंबा तर मिळणार नाही, पण आपली एनर्जी वाया जाईल। मग तो मुलगा त्या असंख्य आंबे असणाऱ्या फांदीकडे वळतो आणि तिकडे तो दगड मारायला लागतो। पहिल्या दगडात तो 2 ते 3 आंबे त्या ठिकाणी आपल्या पदरामध्ये पाडून घेतो। बघा फरक काय दोघांमध्ये, झाड तेच आहे, फळंही तेच आहेत, फांद्या तेच आहेत, पण दोन मुलं दोघांची विचार करण्याची सिस्टम आहे, विचारसरणी आहे ते थोडीशी वेगळी आहे। त्यामुळं एकाला अपयश आलं, दुसऱ्याला थोडीशी कमी ॲबिलिटी असून त्याला फायदा झाला। तुम्हाला यातून नेमकं कळलं काय? याचा सार असा होतो की आपण एखाद्या भरतीची तयारी करतो मित्रांनो, अभ्यास करतो, सगळं करतो। तुम्हाला वाटतं की आता यावेळेस ही पोस्ट, ही जागा 100% माझी आहे, म्हणून फक्त आपण एकाच गोष्टीच्या पाठीमागं धावत पळतो। पण असा वेळ येते आपण त्या ठिकाणी 1-2 मार्कानं वेटिंगला पडतो। पण काही मुलं असतात एकाच नोकरीच्या पाठीमागं न लागता सर्व सिलेबस अनालिसिस करून, अभ्यासक्रम पूर्ण करून ते भरतींचे फॉर्म भरतात। ते पोलीस असो, फॉरेस्ट असो, महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही जागा निवड त्या ठिकाणी हे फॉर्म भरतात आणि हसून त्यावेळेस म्हणतात अभ्यास मी केलाय, प्रयत्न केलाय, सिलेबस पूर्ण केलेला आहे। एक्झाम कोणतीही असो ते आपल्याला आजमावायचं आहे आणि त्यावेळेस ते एखादी पोस्ट काढून त्या ठिकाणी लागून जातात। सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, फक्त अभ्यास ठेवा, अभ्यासक्रम पूर्ण करा। महाराष्ट्र शासनाच्या परीक्षा करता महाराष्ट्र शासनाचा एक सिलेबस असतो। महाराष्ट्र शासनाच्या अभ्यासक्रमामध्ये, महाराष्ट्र शासनाच्या एक्झाममध्ये यूपीचा, बिहारचा, दिल्लीचे प्रश्न येत नाहीत। त्यामध्ये भूगोल आणि इतिहास हा लोकलचाच असतो आणि जे काही बाकीचे विषय आहेत, मराठी आहे, इंग्रजी आहे, गणित आहे, ते कॉमनली सर्व एक्झामला सेमच असतात। फक्त विषय असतो आपल्या अभ्यासाचा आणि आपण अभ्यास नेमकं समोर कुठल्या पोस्ट ठेवून करतो याचा। तुम्ही फक्त पोलीससाठी मित्रांनो अभ्यास करू नका। जो आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंट सिव्हिल सर्व्हिसचा जो अभ्यास आहे, तो सिलेबस आहे, तो तुम्ही सिलेबस पूर्ण करून घ्या। तुम्हाला सिलेबस पूर्ण करायला कमीत कमी 8 ते 9 महिने लागतील। तुम्ही 9 महिन्यामध्ये हा पूर्ण सिलेबस पूर्ण करून घेऊ शकता आणि नंतर तुम्ही महाराष्ट्र शासनाची कुठलीही भरती असू द्या, तुम्ही त्यात 100% यश मिळवू शकता। एक लहानशी एवढी गोष्ट आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। नमस्कार।